नमस्कार. जेवण झाल्यानंतर किंवा अदल्यामधल्या वेळेमध्ये बऱ्याच जणांना गोड खाण्याची इच्छा होते आणि ना कधी-कधी आपल्याला ना एखादी स्वीट डिश खावीशीच वाटते. तर अशा वेळेस बाहेरून भेसळयुक्त मिठाई विकत आणण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत दाणेदार बेसन बर्फी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. बर्फीला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे. दिसायलाही जेवढी सुरेख दिसत आहे ना, तेवढीच चवीला 100% भन्नाट झालेली आहे. तुम्हाला मी जेव्हा मिठाई कापून दाखवली तेव्हाच तुम्हाला समजलं असेल अगदी मऊसूत तशी तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे बर्फीचं मिश्रण असतं ना ते व्यवस्थित भाजत नाही, खाताना कचकच लागते. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सर्व साहित्य सांगितलेलं आहे आणि बाहेरून विकत आणायची काहीही गरज नाही. कोणतंही साहित्य तुम्हाला बाहेरून विकत आणावं लागणार नाही. घरीच उपलब्ध असलेल्या 3-4 साहित्यांमध्ये आपण ही बर्फी तयार केलेली आहे आणि सर्व साहित्य ना वाटीने मोजून दाखवलेलं आहे, त्यामुळे ग्रामचं किंवा वजनाचं अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला मी तोडूनही दाखवली बर्फी एकदम मऊसूत अशी तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बाजूचं जे बेल आयकॉन आहे ना ते देखील प्रेस करायला विसरू नका. त्यांनी काय होईल, जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आहे सर्वात आधी तुम्हाला भेटेल. रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा.